ज्यावर शतकानुशतकं आक्रमण झाली, जे वारंवार उद्ध्वस्त करण्यात आलं, पण जे प्रत्येक वेळी नव्या तेजानं उभं राहिलं, त्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि त्यानिमित्त गुजरातमध्ये साजरा होतो आहे सोमनाथ अमृत महोत्सव 2026. बघूया. सोमनाथ भारताच्या आत्म्याचा, श्रद्धेचा आणि पुनर्जन्माचा इतिहास. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभं असलेलं हे भव्य शिवधाम, ज्यावर शतकानुशतकं आक्रमणं झाली, वारंवार विध्वंस झाला, पण प्रत्येक वेळी सोमनाथ पुन्हा उभा राहिला, अधिक तेजाने, अधिक अभिमानाने. आज त्या आधुनिक पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणूनच गुजरातच्या प्रभास पाटणमध्ये सोमनाथ अमृत महोत्सव 2026 या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात विशेष महापूजा, कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी 11 पवित्र तीर्थक्षेत्रांमधून आणलेलं पवित्र जल विशेष तयार करण्यात आलेल्या 1100 लिटर क्षमतेच्या कलशातून मंदिराच्या 90 मीटर उंच शिखरावर अर्पण करण्यात आलं. सोमनाथ मंदिराच्या 75 वर्षांच्या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झाले. तर भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने आकाशात थरारक हवाई कसरती सादर केल्या. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दरम्यान यावेळी सोमनाथ आणि काशी इतिहासातून आपल्याला एकच संदेश देतात: सनातन संस्कृतीवर आक्रमण होऊ शकतं, पण तिला पराभूत करता येत नसल्याचं म्हटलं. भारत के उस अविनाशी स्वरूप को, जिसे सदियों के कुत्सित प्रयास भी न मिटा सके, न हरा सके, और मैं यहां देख रहा हूं सोमनाथ का अमृत महोत्सव, ये केवल अतीत का उत्सव नहीं है, ये अगले 1000 वर्षों के लिए भारत की प्रेरणा का महोत्सव भी है. यासोबतच मोदींनी आपल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाची आठवण करून दिली, तर पंडित नेहरूंवर तोफ डागली. मैं आज इस अवसर पर सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्रीमान के.एम. मुंशी जी, ऐसी सभी ज्ञात अज्ञात दिव्यात्माओं को भी श्रद्धापूर्वक, आदरपूर्वक नमन करता हूं. उनका स्मरण हमें ये प्रेरणा देता है कि हमें न केवल अपनी सांस्कृतिक विरासत को आगे बढ़ाना है, बल्कि इस जिम्मेदारी को आने वाली पीढ़ियों के हाथों में सौंप कर भी जाना है. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प सरदार पटेल यांनी केला आणि 11 मे 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचं पुनर्लोकार्पण झालं. आज त्याच ऐतिहासिक क्षणाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवली होती. त्याची ही आठवण मोदींनी करून दिली. आज के ही दिन
देश ने पोखरण में परमाणु परीक्षण किया था। उस समय पूरी दुनिया का दबाव भारत पर था, लेकिन अटल जी के नेतृत्व में बीजेपी सरकार ने दिखाया था कि हमारे लिए राष्ट्र प्रथम है। दुनिया की कोई ताकत भारत को झुका नहीं सकती। सोमनाथ हा केवळ मंदिराचा इतिहास नाही, तो आहे विध्वंसातून उभं राहणाऱ्या भारताचा इतिहास, आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि सनातन शक्तीचा इतिहास। 75 वर्षांपूर्वी नव्या तेजानं उभं राहिलेलं सोमनाथ आजही भारताच्या अमर आत्म्याचं प्रतीक बनून उभं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।